नमस्कार मित्रांनो, वेलकम टू डे 3 ऑफ डेली ब्लॉगिंग. आजचा दिवस तिसरा आहे, कन्सिस्टंट राहतोय, चांगलं वाटते. डे 3 आहे, बऱ्याच गोष्टी थोड्याशा कळत आहेत, मला मस्त वाटते. आणि डेली ब्लॉगिंग करताना माझं खूप इम्प्रूव्हमेंटसुद्धा होतं माझ्या रुटीनमध्ये सुद्धा. मी थोडंसं आळशीपणा कमी केला आता सकाळी सकाळी शेताकडे आलो, काय ना असंच थोडंसं माझ्या धार वगैरे काढायची असते, पाणी वगैरे करायचं असतं. वेलकम बॅक मित्रांनो. तर आता संध्याकाळ झाली थोडीशी निवांत, आणि पाऊस आलेला आता तो निघून गेलाय. आणि संध्याकाळी म्हणजे पाऊस आल्यानंतर जसं वातावरण होतं तसं झालं आता. म्हणजे पाऊस आल्यानंतर जशी हवा एकदम चालू होते, थंडगार, आणि सगळं काही शांत होतं. चिमण्यांचा किलबिलाट सुरू होतो आणि शांत होतं थोड्या वेळासाठी. सगळं थोड्या वेळासाठी म्हणजे काही क्षणासाठी तरी शांतच होतं सगळं. तसं झालं आता, एकदम क्लिअर वातावरण झाले. ढगं आहेत वरती आणखी, म्हणजे रात्री पाऊस पडणारच आहे. पण आता तरी सध्या वातावरण खूप क्लिअर आणि शांत आहे. तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट थोडासा ऐकू येतही असेल. पण भाई एकदम भारी वातावरण चालू आहे. आणि या वातावरणात जरा संध्याकाळी मी जातो तसं शेताकडे चाललोय, थोडंसं काम आहे शेताकडे पण. आणि ही बॅटरी चार्जिंगला लावली होती, ती देऊन पण यायची. तर असंच निघालोय चालत शेताकडे. मस्त वातावरण झालं एकदम, तुम्हाला असं बघण्यासारखं वातावरण झालं. त्याचे शॉर्ट्स पण मी दाखवेन. एकदम कडक भाई, मस्त एकदम चिल. म्हणजे गावाकडे जरा येतो आपण, तर का गावाकडे येतो, तर मला आत्ता वाटतं की या क्षणासाठी गावाकडे येतो भाई. पाऊस, ही शांतता, नंतर हे एकदम प्रीमियम सबस्क्रिप्शन जे म्हणतो भाई, खरंच.
आंबा नंबर 2. गोड आंबे आहेत तसे काही असे रानातले आहेत म्हणून असे आंबट आहेत असे नाहीत. चांगले पाड पडलेत, चांगले पिकलेत, गोड आहेत, मस्त आहेत. रस वगैरे करू शकतो. आणि जास्त बहुतेक रस याच आंब्यापासून करतात गावाकडे. असे विकत वगैरे आणले जात नाहीत मोठे तसले केसर आंबे असे तसे नाही. आणि गाईज, इफ यू आर स्टील वॉचिंग दिस, थँक्यू सो मच गाईज अँड लव यू. आजचा डे 3 एवढा काही असा जास्त मोठा ब्लॉग नव्हता, कारण मी जास्त असं काही घरी बसून केलं नाही आणि ते दाखवण्यासारखं नव्हतं पण. त्यामुळं ब्लॉग खूप छोटा झालाय, समजून घ्या. उद्याचा मी ब्लॉग मोठा करीन. उद्याचा दिवस जरा थोडासा प्रोडक्टिव्ह असणार आहे, बाहेर असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस समजून घ्या एवढा. आणि बरंच मी काही दाखवण्याचा प्रयत्न केलाय, पावसानंतर सिनेमॅटिक्स वगैरे घेतलेच मी. सो ठीक आहे, आजचा ब्लॉग छोटा झालाय तेवढं समजून घ्या. आणि ब्लॉग्स बघताय तुम्ही, लाईक्स वगैरे करत राहा, कमेंट्स वगैरे करा अशाच. बाकी नंतर पुढच्या दिवसामध्ये भेटू, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय, लव यू गाईज. आयुष्यात अशा काही गोष्टी असतात की त्या असतात म्हणून आपल्याला वाटतं की बाई किती हारलो, किती काही वाईट प्रसंग आले किंवा काही झालं तरी ही माझ्याकडे एक गोष्ट आहे, तरी मी समाधानी आहे. ही एक गोष्ट आहे माझ्याकडे म्हणून. बाकी कितीही गोष्टी माझ्या उलट जाऊ देत, कितीही फासे माझ्यावर उलटे पडू देत, ही गोष्ट माझ्याकडे आहे, मी समाधानी आहे. मला एवढं काही जास्त पाहिजे नाही. तसं गाव आहे, तसं आपलं गावातलं एक घर आहे, तसं आपलं शेत आहे. आपल्याला बाहेर असतो आपण नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी वगैरे काय असू द्या, पण तिथं कितीही आपल्याला कमीपणा भासू दे किंवा कितीही काही होऊ दे, किती उलटे फासे तिथे पडू देत, पण आपल्याकडे गाव आहे, शेत आहे, रान आहे, ते आहे. तर मला वाटतं जर आयुष्यात काही जर अपयश आलं किंवा काही झालं तर अशी एक गोष्ट आहे की ती वाचवेल आपल्याला, ती सांभाळेल आपल्याला. म्हणजे हे रान आहे, हे शेत आहे, आपले घर आहे गावाकडचं. कितीही जर अपयश वगैरे केले लागले आपले, सांभाळेल भाई हे आपल्याला, सावली दिली आयुष्यभरासाठी. आणि बहुतेक 40-45च्या पुढे हाच आपला आसरा असणार आहे. तुम्ही कितीही थाटामाटात तिथे शहरात राहा, कितीही शहरात राहा, कितीही थाट करा, कितीही माच करा, शेवटी तुम्हाला इकडे रानात यायचं. बाकी एवढेच लक्षात ठेवा. बाय बाय.